तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सुमित चौहान तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या सेकामध्ये. तर ड्रायव्हरसाठीची सिरीज आपली इथे चालू होती. आपण ड्रायव्हरसाठीचे काही 60 क्वेश्चन होते, म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 20 क्वेश्चन या पद्धतीने आपण 3 व्हिडिओ बघितले होते. आता जे काही आहेत क्वेश्चन्स आहेत, पेपरमध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत, PYQ आहेत, ते आपण पुढील 20 क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर चला. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघा काय म्हटलं आहे क्वेश्चन मध्ये. वाहन चालविताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे? वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे? आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, गाड्या तुम्ही चालवता, तुमच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल, तुम्ही गाड्या जेव्हा चालवता आणि जेव्हा बोगदा येतो, ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करतो हे विचारलं आहे. म्हणजे कशावर आहे? बेसिक तुमच्या नॉलेजवर विचारलेला क्वेश्चन आहे. यामध्ये काही अभ्यास करण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. आपल्या पूर्ण तर्कावर आधारित हा क्वेश्चन आहे. मग आता बघा, आपण काय करायचं यामध्ये, अशा क्वेश्चन मध्ये ऑप्शन वरून आपण उत्तर काढायचं. मग वायपर चालू करणे, तर हा जो काही पर्याय आहे हा बरोबर ठरणार का? तर वायपर कशासाठी चालू करतो? जर पाणी येत असेल आणि समोरचं काही दिसत नसेल, आरशावर कसं आहे पाणी साचत असेल, त्यावेळेस ते हटवण्यासाठी, क्लीन करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर वायपरचा वापर करतो. म्हणजे पावसावेळी कशाचा वापर होतो? तर या वायपरचा वापर होत असतो. मग वायपरचा वापर होणार का बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी त्याचा वापर करणार का आपण? तर बिलकुलच नाही. ठीक आहे, मग दुसरा आहे हेडलाईट चालू करणे. मग हेडलाईट चालू करणे हा पर्याय बरोबर ठरेल का विद्यार्थी मित्रांनो? तर हो, अगदी बरोबर ठरेल. आणि का बरोबर ठरणार? कारण की ज्यावेळेस तुम्ही बोगद्यात प्रवेश करता तेव्हा काय असतो बोगद्यामध्ये? तर पूर्ण अंधार असतो. मग अंधारात तुम्ही जर गाडी नेत असाल तर तुमचे जे काही हेडलाईट्स आहेत, गाडीचे जे काही हेडलाईट्स आहेत, ते चालू करणे अत्यंत गरजेचे ठरेल. कारण की अंधारात तुम्हाला काहीही दिसणार नाही. मग त्या आधारानं आपल्याला काय करावं लागेल? तर गाडीचे हेडलाईट चालू करावे लागतील. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक कोणतं बरोबर येईल? तर पर्याय क्रमांक दुसरं बी ऑप्शन हे आपलं बरोबर निघेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच पद्धतीनं गॉगल घालणे हा काही पर्याय ठरत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक सी पण इथं चुकीचा ठरेल. कळलं सगळ्यांना? ठीक आहे, अत्यंत सोपा क्वेश्चन होता आणि आपल्या बेसिक माहितीवर आधारित क्वेश्चन होता. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. चला एकदा क्वेश्चन वाचून घ्या. चला, छोटा क्वेश्चन आहे, वाचून घ्या. बघा काय म्हटलं आहे, शिकाऊ लायसन्स, ठीक आहे, धारकाने वाहन चालविताना कोणती पाटी प्रदर्शित करणे गरजेचं असते? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिकाऊ वाहन चालक आहात, ठीक आहे, शिकाऊ वाहन चालक असताना तुम्हाला कोणती पाटी तुमच्या गाडीवर प्रदर्शित करणे गरजेचे असते? आता काहींच्या आरशावर रेडियमने काय लिहिलं असतं अशा लोकांच्या, किंवा यांनी ठराविक पाटीची एक वेगळी घेतलेली असते आणि त्या पाटीवर काहीतरी लिहिलं असेल, ते आपल्याला विचारलं आहे. तर अशा पद्धतीचे जे काही शिकाऊ लायसन्स आहेत यांना म्हणतात लर्नर लायसन्स. ठीक आहे, मग हे जे काही लर्नर लायसन्स आहे, हे लर्नर लायसन्स म्हणजे शिकाऊ लायसन्स धारक हे लर्नर लायसन्सचा जो काही एल आहे, जो इनिशियल आहे एल, त्या अर्थानं आपल्याला गाडीवर पाटी लावायची असते. एल या अर्थानं आपल्याला पाटी लावायची असते. म्हणजे एलचा अर्थ काय होतो? तर लर्नर म्हणजे शिकणारा, अशा पद्धतीचा एलचा वापर होत असतो. तर एल या अक्षराची पाटी आपल्याला गाडीवर लावावी लागते. मग पर्याय क्रमांक कोणतं बरोबर येणार? तर पर्याय क्रमांक ए आपलं बरोबर निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? चला पुढचा क्वेश्चन घ्या. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? काय म्हटलं आहे, रस्त्याच्या मधोमध आखलेल्या, ठीक आहे, मधोमध आखलेल्या पिवळ्या रेषांचा अर्थ काय असतो? म्हणजे जेव्हा आपण रस्ता बघतो त्याच्या मधोमध कोणत्या रंगाची रेष असते? तर पिवळ्या रंगाची रेष असतात. तर यांचा अर्थ काय असतो हे आपल्याला विचारलं आहे. तर ऑप्शन वरून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. चल, काय म्हटलं आहे, रस्ता सुंदर दिसण्यासाठी, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ज्या काही रेषा असतील किंवा हे जे काही चिन्ह असतील, हे कोणत्याही चिन्ह किंवा ह्या रेषा ह्या
जे काही चिन्ह किंवा रेषा आहेत ह्या सुंदर दिसण्यासाठी वापरतात का, तर बिलकुल नाही, एकदम चुकीचं उत्तर आहे. सुंदर दिसण्यासाठी याचा वापर होत नसतो. याचा काहीतरी ठराविक नियम किंवा ठराविक काहीतरी अर्थ असतो, त्या अर्थानं हे इथं वापरलेलं असतात. मग सुंदर दिसणे हा काही त्याचा तर्क निघेल का, तर बिलकुल नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक आपलं डी काय होईल इथं चुकीचं ठरेल. ठीक आहे. मग दुसरं काय आहे, रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठीक आहे वाहतूक सुरू आहे, हा त्याचा तर्क निघतो का. चला पुढे बघूया. आता पर्याय क्रमांक बी काय म्हणते, पुढे शाळा, हॉटेल किंवा पेट्रोल पंप आहे. तुम्हाला मी मागेच सांगितलं, मागच्या व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण वेगवेगळे चिन्ह आपण बघितले होते. ठीक आहे. म्हणजे पुढे शाळा आहे याचं चिन्ह वेगळं असतं, हॉटेलचं चिन्ह वेगळं असतं, त्याचप्रमाणे पेट्रोल पंप आहे याचं चिन्ह वेगळं असतं. तर मग हे चिन्हासाठी आलेलं आहे. जर तुम्हाला एक ठराविक चिन्ह दाखवलेलं असेल, त्या चिन्हाच्या त्या अनुषंगाने हे पुढे शाळा आहे किंवा पेट्रोल पंप आहे हा अर्थ निघतो. मग पिवळ्या रेषेचा काहीतरी यामध्ये तर्क दिसतो का, तर दिसत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी सुद्धा इथं काय होईल चुकीचं ठरेल. ठीक आहे. मग आता राहिलं आपल्याकडे पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. तर तुम्ही विचार केलं तर रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक ठेवावी, ठीक आहे, यासाठी ह्या पिवळ्या रेषेचा वापर होत नाही. पिवळ्या रेषेचा वापर कधी होतो, पिवळ्या रेषेचा वापर असं होतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक चालू आहे, म्हणजे या बाजूने पण वाहतूक जात आहे आणि या बाजूने पण वाहतूक जात आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, ओव्हरटेक करू नये हे दर्शवण्यासाठी, ठीक आहे, वाहतूक दोन्ही बाजूने होत असल्यामुळे तुम्ही शक्यतो ओव्हरटेक करू नका, त्यासाठी म्हणून ह्या पिवळ्या रेषा दोन्ही मध्ये मध्ये दाखवलेल्या असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहतूक सुरू आहे हा आपला तर्क निघतो, हा आपला पर्याय योग्य ठरतो. ठीक आहे, कळलं. चला पुढचा बघूयात क्वेश्चन. चला एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा काय म्हटलं आहे, भ्रमणध्वनी किंवा मोबाईल, ज्यालाच आपण मोबाईल म्हणतो, भ्रमणध्वनी हा जरी मराठी शब्द असला, शुद्ध मराठीतील शब्द असला, मात्र जवळजवळ आपल्या महाराष्ट्रातल्या 40% लोकांना हा शब्द माहित नसतात. भ्रमणध्वनी म्हणजे याचा अर्थ काय होतो. ठीक आहे. तर मोबाईल फोन म्हणजे भ्रमणध्वनी होत असतो. ठीक आहे. तर वापर कोठे व कधी करूच नये, करूच नये म्हणजे कधी याचा वापर शक्यतो करणारच नाही आपण, या अर्थाने ते विचारलं आहे. ठीक आहे. आपला सब्जेक्ट कोणता आहे आपला ड्रायव्हरसाठीचा सब्जेक्ट आहे. यामध्ये रोड सेफ्टी अत्यंत महत्वाची असते, म्हणजे रोड सेफ्टीच्या अनुषंगाने जे काही उत्तर येईल, जे काही ऑप्शन येईल तेच आपलं बरोबर ठरणार. ठीक आहे. आता कुठे करूच नये, कधीच करू नये, सरकारी कार्यालयामध्ये. ठीक आहे. सरकारी कार्यालयामध्ये आपण शक्यतो जे काही कर्मचारी असतात त्यांना हा वापर टाळणे आवश्यक असते, मात्र जे काही जाणारे येणारे लोक असतात, कामासाठी जाणारे येणारे लोक, ते आपला मोबाईल बाळगू शकतात. ठीक आहे. मोबाईल तुम्ही सायलेंट करून ठेवू शकता. त्यामध्ये तो नियम असतो की तुम्हाला मोबाईल सायलेंट ठेवायचा आहे, मात्र तुम्ही मोबाईल वापरू शकता. ठीक आहे. सरकारी कार्यालयामध्ये म्हणजे वापर कधीच करू नये हा होणार का, तर नाही. पर्याय क्रमांक एक काय होईल इथं चुकीचं ठरेल. त्याच पद्धतीनं पोलीस ठाण्यामध्ये, तर यामध्ये पण पोलीस स्टेशनमध्ये पण आपण मोबाईलचा वापर करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक बी सुद्धा काय होईल तर चुकीचं ठरेल. ठीक आहे. मग आता पर्याय क्रमांक सी जर आपण बघितलं, काय दिसतं, वाहन चालविताना, तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर वाहन चालवताना कधीही मोबाईल फोनचा वापर करू नये, अत्यंत हानिकारक गोष्ट आहे. यामुळे तुम्ही स्वतःचा जीव तर धोक्यात घालतच आहात, पण त्यासोबत समोरच्याचा जीव पण, ठीक आहे, समोरच्याचा जीव पण तुम्ही धोक्यात घालत आहात. म्हणजे जे तुमच्यासोबत वाहनामध्ये आहेत त्यांचाही जीव तुम्ही धोक्यात घालत आहात, आणि त्याचसोबत तुम्ही रस्त्याने जाता जाता बाकीचे जे काही वाहनं आहेत त्यांच्यासोबत पण जर अपघात झाला तर त्यांचा पण जीवाची हानी यामध्ये होऊ शकते. त्यामुळे वाहन चालवताना मोबाईल कधीच वापरता येत नाही. जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर ते आजपासूनच तुम्ही टाळा, अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. चला एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा विद्यार्थ्यांनो, हा आपण मागं पण एक क्वेश्चन झाला होता, त्याच अनुषंगाने घेऊ. ठीक आहे. पुन्हा घेण्याची गरज आहे. ठीक आहे. फॉग लाईट वापरले जातात, यावेळी वापरले जातात. आता बघा, ज्या वेळेस आपल्याला जे काही अंधुक दिसत असेल, प्रकाश बरोबर दिसत नसेल, आता फॉग लाईट म्हणजे काय, या लाईटचा प्रकाश कसं असतं, खूप तेज असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. नॉर्मल जे काही हेडलाईट्स आहेत त्यांच्या मनाने हा दूरवरचा प्रकाश जात असतो आणि दूरवरचं दिसत असतं. ठीक आहे. तर या अर्थानं हा जो काही फॉग लाईट आहे, तर हा फॉग लाईट कधी वापरला जातो हे आपल्याला विचारलं आहे. तर रात्रीच्या वेळेस वापरता येतो का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. रात्रीच्या वेळेस आपल्याला फॉगलाईट वापरतात, फॉगलाईटचा एक स्पेशल यूज आहे. तर तो यूज कोणता बघा. मग धुक्याच्या वेळी वापरता येतं का, एकदम बरोबर विद्यार्थी मित्रांनो, नावामध्येच दिलेलं आहे.
तर धुक्याच्या वेळेसच आपल्याला फॉग लाईट वापरावा लागतो. याचा अर्थ काय, धुक्याच्या वेळेस सगळ्या वातावरणामध्ये धुके जेव्हा निर्माण होतात त्यामुळे जेव्हा तुमचा प्रकाश असतो, दृष्टी असते, ते एकदम कमजोर असतं. तुम्हाला समोरचं 10 मीटरच्या अंतरावर काय येत आहे, कोणतं वाहन आहे हे सुद्धा दिसत नाही. मग अशा वेळेस आपल्याला एक तेज, आपल्याला लाईटाची गरज असते आणि तो लाईट म्हणजे कोणता, तर फॉग लाईट. त्याच वेळेस आपल्या धुक्याच्या वेळेस आपल्याला फॉग लाईट वापरावा लागतो. ठीक आहे, म्हणजे आता पावसात वाहन चालवताना पण याचा वापर होऊ शकतो. पावसामध्ये पण आपली जे काही दृष्टी आहे, दृश्यमान आहे, ते काय असतं तर कमजोर असतं. तर त्यावेळेस सुद्धा काय होतं, आपल्याला फॉग लाईट वापरता येतो. मात्र यापेक्षाही सगळ्यात जवळचा जाणारा ऑप्शन आपल्याला घ्यायचा होता, तो सगळ्यात जवळचा जाणारा ऑप्शन, ठीक आहे, म्हणजे धुक्याच्या वेळी, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक बी इथं बरोबर निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बाकी पर्याय क्रमांक डी बघा, विरुद्ध बाजूने वाहन मंद प्रकाशाचा वापर करत नसेल तेव्हा, हे तर एकदम चुकीचं आहे. ठीक आहे, मग आपलं पर्याय क्रमांक कोणतं बरोबर येईल, तर बी आपलं पर्याय क्रमांक इथं बरोबर निघणार आहे विद्यार्थ्यांनो. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. ठीक आहे, आता जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन कोणत्या पेपर मधले आहेत, तर लातूर ड्रायव्हर मध्ये आलेले हे जे काही क्वेश्चन्स आहेत आता आपण बघून घ्यायचे आहेत. चला एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. ठीक आहे, आता हा नॉर्मल क्वेश्चन आहे, आपल्या तर्कावर आधारित क्वेश्चन आहे. चला बघून घ्यायचं. भारतात रस्ते अपघाताचे खालीलपैकी मुख्य कारण कोणते आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मुख्य कारण कोणते आहे हे शोधायचं आहे. चला बघून घ्यायचं. रस्त्यावरील खड्डे, ठीक आहे, हे तर कारण आहेच. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं अयोग्य डिझाईन केलेले रस्ते, ठीक आहे, हे पण बरोबर आहे. काय रस्त्यांचं डिझाईन बरोबर नसतं, आपल्याला कळत नसतं वेळेवर समोर काय करायचं आहे आणि चिन्ह पण कधी कधी दिलेले नसतात, त्यामुळे आपल्याला वेळेवर काय करायचं आहे, टर्निंग आहे की एक वळण आहे, तर आपल्याला काही कळत नसतं. किंवा समोर काही खड्डा वगैरे असेल किंवा रस्ता खराब असेल तर काही दिले नसेल तर कशा पद्धतीनं आपलं अयोग्य डिझाईन केलेले रस्ते असतील त्यामुळे सुद्धा अपघात होऊ शकतात, ते पण कारण इथं ठरतं. आपल्याला विचारलं आहे मुख्य कारण. ठीक आहे, मग पुढचा बघायचा, चालकांचा निष्काळजीपणा. ठीक आहे, तर जे काही अपघात होतात, रस्ते अपघात होतात, ते त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे काही प्रमाण आहे रस्ते अपघाताचं, ते मॅक्झिमम प्रमाण कोणत्या कारणामुळे होतं, तर ते होतं चालकांच्या निष्काळजीपणामुळे. चालक नियम पाळत नसतील त्यामुळे त्यांचा अपघात होतोच, पण त्यासोबत समोरच्याचा पण यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता असते. ठीक आहे, त्यामुळे चालकांचा निष्काळजीपणा हे मुख्य कारण होतं. आपल्याला मुख्य कारण शोधायचं होतं, बाकी पण कारण आहेत पण आपल्याला मुख्य कारण शोधायचं होतं. मुख्य कारण ज्यामुळे जास्त जीविताची हानी होते आणि अपघात होतात ते कारण म्हणजे कोणतं, तर चालकांचा निष्काळजीपणा, म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर निघणार. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. चला पुढचा क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांनो, काय म्हटलं आहे, श्वासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे मापन करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते. आता हा दुसऱ्यांदा क्वेश्चन आलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. काय करावं लागतं, ज्यावेळेस अल्कोहोल आपल्या शरीरामध्ये असतं ते एक ठराविक प्रमाण असतं, त्या प्रमाणापेक्षा जर तुमच्या शरीरामध्ये जास्त जर अल्कोहोल असेल तर तुमच्या हवेमार्फत ते अल्कोहोल किती आहे हे ओळखण्यासाठी एक उपकरण असतं. त्या उपकरणाचा आपल्याला काय विचारलं आहे, ते उपकरण विचारलेलं आहे. मग अल्कोहोल अॅनालायझर असं त्या उपकरणाचं नाव असतं का, तर नाही, हे पण इथं चुकीचं ठरेल. त्याच पद्धतीनं अल्कोहोल मीटर हे सुद्धा चुकीचे ठरेल. तर त्याचं नाव असतं ब्रेथ अॅनालायझर. म्हणजे तुम्ही जे काही श्वास घेता त्या श्वासा वाटे तुमचं जे काही अल्कोहोल आहे ते ओळखलं जातं. म्हणजे ब्रेथ, तुम्ही श्वास फुकायचा असतो, त्या फुकण्याच्या थ्रू त्यामध्ये किती अल्कोहोलचं प्रमाण आहे तुमच्या वाफेमध्ये किंवा श्वासामध्ये किती अल्कोहोल आहे हे ओळखलं जातं, त्यालाच म्हणतात ब्रेथ अॅनालायझर. म्हणजेच पर्याय क्रमांक बी काय होणार आपलं बरोबर ठरेल. चला पुढचा क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांनो, एकदा वाचून घ्या तुम्ही. बघा काय म्हटलं आहे, रस्त्याच्या कडेला सलग सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास, ठीक आहे, म्हणजे रस्त्याच्या कडेला एक सलग पिवळ्या रंगाची पट्टी आहे तर त्याचा उपयोग काय, अर्थ काय, हा आपल्याला विचारलेला आहे. आता मागच्याच एका क्वेश्चन मध्ये आपण बघून घेतलं होतं, पिवळ्या रंगांची जी काही पट्टी असेल, रेष असेल, त्याचा वापर काय होतो, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की गाडी तुम्ही ओव्हरटेक करू नका, रस्ता कमी आहे आणि गाड्या येणाऱ्याची संख्या जास्त आहे, इथं लेन संपतो, तुम्ही ओव्हरटेक करू नका, अशा अर्थानं ते सलग पिवळ्या रंगाची पट्टी याचा अर्थ आपण दाखवला होता. तर त्याच
अनुषंगाने आपलं उत्तर काय निघणार आहे, तर पार्किंग करणे बिलकुल नाही, ओव्हरटेक करू नये बिलकुल बरोबर आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक बी काय होईल इथं, तर बरोबर येईल. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांनो. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. चला वाचून घ्या एकदा. बघा काय म्हटलं आहे, परिवहन, ठीक आहे, परिवहन संवर्गातील वाहने चालवण्यासाठी लायसन्स मिळवण्याची वयोमर्यादा किती आहे, वयोमर्यादा विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला ही गोष्ट पाठ असणे, माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, लॉजिकवर क्वेश्चन होता का, नाही, आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचंच आहे. ठीक आहे, तर वयोमर्यादा किती, आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जर 50 सीसी पेक्षा लहान जर बाईक असेल, ठीक आहे, वयोमर्यादा लायसन्स मिळवण्यासाठी किती आहे, तर ती आहे 16 वर्ष. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, 50 पेक्षा जास्त सीसी वाल्या गाड्या आणि त्याचबरोबर 50 सीसी पेक्षा जास्त आणि त्याचबरोबर काय आहेत, गिअरवाल्या गाड्या किंवा बिना गिअरवाल्या ज्या काही गाड्या आहेत त्यांच्यासाठी मर्यादा किती असते लायसन्ससाठीची, तर त्यांच्यासाठी असते 18 वर्ष. ठीक आहे, मात्र परिवहन संवर्गातील जे काही वाहनं आहेत यांसाठी वयोमर्यादा वेगळ्या पद्धतीची असते. त्यासाठी तुम्हाला एक एक्सपिरियन्सची गरज पण असते. ठीक आहे, काही दिवस तुम्ही ते वाहन चालवलेलं असणं पण गरजेचं असतं आणि त्याचसोबत तुमचं वय 20 वर्ष पूर्ण असणं पण गरजेचं असतं. म्हणजे 20 वर्षांनंतरच तुम्हाला काय मिळेल, परिवहन संवर्गातील लायसन्स मिळेल. मग आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं, तर आपल्याला ती लायसन्स, परिवहन संवर्गातील वाहन चालवण्यासाठी लायसन्स मिळवण्याची वयोमर्यादा आपल्याला विचारली होती. तर ती वयोमर्यादा किती आहे, तर पर्याय क्रमांक डी 20 वर्ष आपली वयोमर्यादा आहे. कळलं सगळ्यांना? चला पुढचा क्वेश्चन बघूयात. चला एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. चला आता आपल्याला चिन्हाबद्दल बेसिक माहिती विचारलेली आहे. आता काय विचारलं आहे, गोलाकार असणारी चिन्हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतात. तर बघा आपल्याला चिन्हाबद्दलचं नॉलेज इथं असणं गरजेचं आहे. आता बघा चेतावणी चिन्हे जे काही आहेत, चेतावणी चिन्हे जे आहेत, ठीक आहे, म्हणजे आपल्याला चेतावणी देतात, तर अशा पद्धतीचे चिन्हे आपले कोणत्या पद्धतीचे असतात, कोणत्या आकाराचे असतात, तर ते त्रिकोणी आकाराचे असतात. त्यांची जे आउटलाईन आहे ती आउटलाईन सगळी कोणत्या रंगात असते, तर लाल रंगामध्ये असते. त्या लाल रंगामध्ये काय केलं असतं, त्या लाल रंगामध्ये आपल्याला चेतावणी दिलेली असते की तुम्हाला ठराविक समोर एक वळण आहे, अशा पद्धतीनं कोणतीही चेतावणी असेल ती चेतावणी आपल्याला दिलेली असते. ठीक आहे, आणि अजून पुन्हा या चेतावणी चिन्हामध्ये, या त्रिकोणामध्ये आउटलाईन लाल रंगाची असते, मात्र त्यामध्ये दिलेली जे काही आपली सूचना असेल ती सूचना कोणत्या रंगाची असते, तर ती काळ्या रंगाची असते. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि लिहायची असेल तर लिहून घ्या, अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, आता पुढचं जर आपण बघितलं तर पुढचं आहे अनिवार्य चिन्हे. तर अनिवार्य चिन्हे हे चिन्हे जी काही असतात यांचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. तर हे अनिवार्य चिन्ह अत्यंत महत्वाचे आहेत. आणि हे अनिवार्य चिन्ह कसे असतात, तर गोलाकार स्वरूपाचे असतात. या अनिवार्य चिन्हाचा जर आपण विचार केला तर अनिवार्य चिन्ह कसे, तर अनिवार्य चिन्हांनाच म्हणतात आदेशात्मक चिन्हे. ठीक आहे, आदेशात्मक चिन्हे यांना म्हणतात. ठीक आहे, आणि आदेशात्मक चिन्हे जे काही आहेत गोल रंगामध्ये जर निळ्या रंगामध्ये असतील तर त्याचा अर्थ असतो की तुम्हाला या आदेशाची कृती करायची आहे. ठीक आहे, कोणती कृती करायची आहे, माफ करा, निळ्या रंगामध्ये असलेले जे काही चिन्ह आहेत त्यांचा अर्थ असतो तुम्हाला कोणती कृती करायची आहे या अर्थाने ते दाखवलेले असतात. मात्र याच गोलाकारमध्ये जर लाल रंगाने असतील तर काय अर्थ निघतो, ही कृती करू नये हे दर्शवण्यासाठी दाखवले असतात. म्हणजे लाल रंग कशासाठी, करू नये यासाठी, आणि करावे यासाठी कोणत्या रंगाने दाखवले असतात, तर निळ्या रंगाने. ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा. कोणती चिन्हे, आदेशात्मक चिन्हे किंवा अनिवार्य चिन्हे. ठीक आहे, चला आता पुढचे चिन्ह आहे सूचनात्मक चिन्ह. आता सूचनात्मक चिन्हे म्हणजे कोणती, तर सूचनात्मक चिन्हांचा अर्थ म्हणजे काय होतो, आपल्याला सूचना देण्याचं काम करतात. आणि हे सूचनात्मक चिन्ह कोणत्या आकाराचे असतात, तर हे सूचनात्मक चिन्ह असतात एकतर चौकोनी आकाराचे असतात किंवा आयताकृती आकाराचे असतात. आणि आपल्याला सूचना देण्याचं की पुढं काहीतरी आहे बाबा,
तुमच्या समोर हॉटेल आहे किंवा पेट्रोल पंप आहे, या पद्धतीच्या जे काही सूचना असतील त्या सूचना देण्याचं काम कोणते करतात चिन्ह, तर सूचनात्मक चिन्हे करत असतात. ठीक आहे. आपल्याला विचारलं काय होतं, तर गोलाकार चिन्ह, खाली गोलाकार असणारी चिन्ह कोणती, तर ती आहेत अनिवार्य चिन्हे किंवा आदेशात्मक चिन्ह. यांचं जर तुम्ही पालन करत नसाल तर यासाठी तुम्हाला तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते, गोष्ट लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन बघा. काय म्हटलं आहे, पुढील वाहनांच्या मागे अगदी जवळ धोकादायकरित्या वाहन चालविणे यास काय म्हणतात. ठीक आहे. म्हणजे वाहनांच्या अगदी जवळ धोकादायकरित्या वाहन चालवण्याला काय म्हणतात, तर चला बघून घ्यायचं आहे. डेंजर ड्रायव्हिंग म्हणजे अत्यंत धोकादायकपणे आपली वाहन चालवणे, या अर्थानं डेंजर ड्रायव्हिंग हा अर्थ येत असतो. ठीक आहे. रॅश ड्रायव्हिंग याचा अर्थ असतो तुमच्या जीवासोबत तुम्ही दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करता, अशा पद्धतीने तुम्ही वाहन चालवता, त्या अर्थानं आला आहे रॅश ड्रायव्हिंग. बॅक गेटिंग म्हणजे तुम्ही बाहेर निघणे असा अर्थ निघतो. तर आपल्याला मागे अगदी जवळ धोकादायकरित्या वाहन चालवणे या अर्थानं काय म्हणतात त्याला, तर त्याला म्हणतात टेल गेटिंग. लक्षात ठेवा, जर लिहिलं नसेल तर लिहून सुद्धा ठेवा ही गोष्ट. काय म्हणतात, तर टेल गेटिंग. वाहनाच्या मागे अगदी जवळ धोकादायकरित्या वाहन चालवणे काय म्हणतात, टेल गेटिंग. डेंजर ड्रायव्हिंग धोकादायकरित्या वाहन चालवणे, कसंही वाहन चालवणे. ठीक आहे. आणि रॅश ड्रायव्हिंग म्हणजे तुमच्या जीवासोबतच समोरच्या जीवाला पण धोका निर्माण होतो, अशा पद्धतीने वाहन चालवणे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही एकदा. चला बघा काय म्हटलं आहे, अरुणाचल प्रदेश राज्यासाठी वाहनाच्या नंबर प्लेटवर खालीलपैकी कोणते सांकेतिक अक्षर ठरवून देण्यात आले आहेत. आता प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे सांकेतिक अक्षर दिलेले आहेत, सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रासाठी काय असतं सांकेतिक अक्षर, तर MH. ठीक आहे. त्याच पद्धतीने गुजरातसाठी GJ. ठीक आहे. अशा पद्धतीने एक सांकेतिक अक्षर ठरवून दिले आहेत. ठीक आहे. त्या पद्धतीने सगळ्या राज्यामध्ये तुमचे नंबर दिलेले असतात, गाड्यांचे नंबर प्लेट्स बनतात. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला अरुणाचल प्रदेशच्या राज्यासाठीचा आपल्याला सांकेतिक क्रमांक, आपल्याला नंबर सांगायचा होता, सांकेतिक अक्षर सांगायचं होतं. तर तो कोणता आहे, तर AP निघतो का. मग AP म्हणजे अरुणाचल प्रदेश होतं का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. AP म्हणजे होतं आंध्र प्रदेश. काय होतं, आंध्र प्रदेश. त्याच पद्धतीनं AR म्हणजे होतं का, तर हो विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक B AR म्हणजे अरुणाचल प्रदेश हा त्याचा सांकेतिक अक्षर निघतो. त्याच पद्धतीनं AS मध्ये काय होतं का, तर कोणत्याच राज्याचं AS हा काही सांकेतिक अक्षर नाही. आता A आणि N याला काय म्हणू आपण, अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबारसाठी AN हा वापरतात. ठीक आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला तेलंगणा, आंध्र प्रदेश आलं तर तेलंगणासाठी माहित आहे का, तर तेलंगणासाठी TN होईल का, तर TN हे होत असतं तामिळनाडूसाठी. लक्षात ठेवा, तामिळनाडूसाठी TN होत असतं, मात्र TS होतं तेलंगणासाठी. ठीक आहे. गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं जर आपल्याला लाईन AS जर म्हटलं तर ते होतं आसाम. ठीक आहे. जे काय महत्वाचं होतं ते मी लिहून दिलं, लक्षात ठेवा. सांकेतिक अक्षर कोणत्या पद्धतीचे येतात. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही एकदा. बघा, फास्टॅग प्रणाली कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला 2-3 वेळेस हा क्वेश्चन आलेला आहे, सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. तर बारकोड असतो का, बिलकुल नाही. मग काय असतं, तर असतं रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. पर्याय क्रमांक B आपलं बरोबर निघेल. मग RFID चा लॉंग फॉर्म काय होतो, तर तो होतो रेडिओ, लिहून घ्या, फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन नंबर, आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. कळलं, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून फास्टॅग प्रणाली कार्यरत असते. गोष्ट लक्षात ठेवा. QR कोड नाही, बारकोड पण नाही, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक B काय येणार, बरोबर येणार. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. चला, माहितीवर आधारित क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचून घ्या एकदा तुम्ही. बघा, वाहतूक संबंधी HSRP चा फुल फॉर्म काय असतो,
हे आपल्याला विचारलं आहे. HSRP, ठीक आहे, HSRP. तर याचा फुल फॉर्म होतो विद्यार्थी मित्रांनो बघा, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. आता ह्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कशा असतात, तुमच्या गाडीमध्ये जी काही प्लेट लागते ती अशा पद्धतीची असते, असा भाग असतो, त्यामध्ये एक कोड दिलेला असतो मधामध्ये, ठीक आहे. खाली IND इंडियन या नावानं आलेलं असतात आणि या कोड भोवताल काय असतात तर असे किती स्टार आलेले असतात तर 8 स्टार आलेले असतात. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे, ठीक आहे. होत असेल तर काढून पण ठेवा, ठीक आहे. असे कोड असतात, त्याखाली IND म्हणजे इंडिया लिहिलेलं असतं, त्यात कोड असतो एक, ठीक आहे, बारकोड. आणि त्यानंतर तुमचं इथं काय असतं विद्यार्थी मित्रांनो, तर इथं तुमचा नंबर असतो. जसं महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र 01 आणि तुमचा मग नंबर R ची सिरीज असेल आणि नंबर दिलेला असतो. अशा पद्धतीनं तुमची काय असते, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असते. तुमच्या गाडीमध्ये लावणारी जी काय आपण नंबर प्लेट असते तर ती अशा पद्धतीची असते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर मग आपल्याला काय विचारलंय, फुल फॉर्म विचारलाय फक्त. तर फुल फॉर्म कुठे येईल मग, हायवे सेफ्टी रजिस्ट्रेशन प्लेट येणार का, येणार नाही. हायवे सेफ्टी रजिस्ट्रेशन प्लेट्स येतील का, ते पण येणार नाही. प्लॅन होतं ते पण येणार नाही, ठीक आहे. हायवे सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स येईल का, तर ते पण येणार नाही. हाय सिक्युरिटी रोड परमिट येईल का, तर ते पण येणार नाही. मग आपलं उत्तर कोणतं येतं यामध्ये, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हायवे सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट यामध्ये हा जो वे आला आहे तो चुकीनं आला आहे, म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक C जर तिथं यायला पाहिजे होतं. क्वेश्चन तसा ह्याच झाला असेल मला वाटतं, पण त्या अर्थानं जवळ जाणारा पर्याय म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ठीक आहे. हायवेचा जो वे होता तो वे आपल्याला चुकीनं आलेला आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट काय होतं मग, HSRP. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. चला क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. काय म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चिन्हाचा अर्थ काय, असं ठराविक चिन्ह आपल्याला दिलेलं आहे. आता तुम्हाला मी मागेच सांगितलं जे काही चिन्ह होते ते कोणत्या पद्धतीचे होते, तर त्रिकोणामध्ये आलेलं चिन्ह कशासाठी असतं विद्यार्थी मित्रांनो, तर ते असतं चेतावणी देण्यासाठी. कशासाठी असतं, तर चेतावणी देण्यासाठी त्रिकोणामध्ये चिन्ह दाखवलेले असतात. तर चेतावणी देण्यासाठी हे चिन्ह बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे त्रिकोण तुम्हाला कळलं, चेतावणी दाखवण्यासाठी कशाचा वापर होतो, कोणत्या आकाराचा वापर होतो, तर त्रिकोणाचा वापर होत असतो. आपल्या त्रिकोणामध्ये हे ठराविक आपल्याला एक चिन्ह दिलेलं आहे, हे चिन्ह कशासाठी वापरतात हे आपल्याला विचारलं आहे. तर बघा, पुढे पूल आहे या अर्थाने येईल का, तर येणार नाही. पुढे अरुंद रस्ता आहे, तर हो. आता बघा इथं काय दाखवलं आहे, अशा पद्धतीने हा रस्ता आहे, हा मोठा रस्ता आहे, चौपदरी रस्ता आहे, मात्र पुढे तो अरुंद होत गेलेला आहे. इथून काय होत गेला आहे, तर अरुंद होत गेला आहे. या अर्थानं ते चिन्ह आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक B काय होईल आपलं, बरोबर निघणार आहे. पुढे रुंद रस्ता आहे यासाठी दाखवतात का, तर नाही. पुढे अरुंद पूल आहे, मग त्यासाठीचं चिन्ह अशा पद्धतीचं असेल, ठीक आहे. अरुंद पूल आहे या पद्धतीचं चिन्ह असेल, म्हणजे पर्याय क्रमांक D सुद्धा इथं काय येईल, तर चुकीचं ठरेल. म्हणजे आपलं उत्तर काय निघणार, तर पर्याय क्रमांक B आपलं बरोबर निघणार आहे. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. आता नंबर प्लेट्स बद्दल मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तरी चला पुन्हा क्वेश्चन आलाय, चला बघून घेऊयात आपण. चला काय म्हटलं आहे, निळी नंबर प्लेट काय दर्शविते, निळी नंबर प्लेट काय दर्शवते. सगळ्यांना माहित आहे बघा, ऑप्शन वरून घेऊ आपण. इलेक्ट्रिक वाहन कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते, EV साठी असते, कोणती असते, तर ती असते हिरवी, ठीक आहे, सगळ्यांना माहित आहे. त्याच पद्धतीनं विदेशी प्रतिनिधी वाहन, तर हो, विदेशी प्रतिनिधी वाहनासाठीच कोणती नंबर प्लेट असते, तर ती असते जे डिप्लोमॅट्स असतात, ठीक आहे. तर डिप्लोमॅटसाठी कोणती नंबर असते, तर निळ्या रंगाची नंबर प्लेट असते. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक C बरोबर निघाला. चला बाकीच्या पण बघून घेऊयात. तर राष्ट्रपती किंवा राज्यपालांचे जे काही वाहन असेल यांच्या नंबर प्लेट असतात लाल रंगाच्या, आणि लाल रंगाच्या नंबर प्लेटमध्ये भारताचं एम्बलेम आलेलं असतं. म्हणजे जे काय आपण त्रिमूर्तीचं जे काही साईन आहे, सिंहाचं जे काही साईन आहे, त्यामध्ये अशोक चक्र असतं आणि वाहनावर असतं, आणि ते लाल रंगाच्या नंबर प्लेटीमध्ये असतं, ठीक आहे. आता ट्रान्सपोर्ट व्हेकल तर सगळ्यांना माहित आहे, ट्रान्सपोर्ट व्हेकल म्हणजे कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते, तर ती असते पिवळ्या रंगाची. काय कळलं, हा मागेच आपण नंबर प्लेट बद्दल डिटेल एकदम माहिती जाणून घेतली आहे, तरी पण क्वेश्चन आला त्यामुळे मी इथं पुन्हा एकदा घेतलं. चला पुढचा क्वेश्चन बघूयात.
क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही एकदा. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतो, काय म्हटलंय पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे बघा एकदा. वाहनाने वापरलेले अंतर दर्शवण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते, म्हणजे वाहनाचे अंतर दाखवण्यासाठी काय वापरले जाते. ठीक आहे, वापरलेले अंतर किती झाले हे दाखवण्यासाठी काय वापरतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर स्पीडोमीटर कशासाठी असतं, तर स्पीडोमीटर असतं कशासाठी असतं, तर तुमची स्पीड काय, वाहनाची स्पीड काय, वाहनाचा वेग काय, या अर्थानं स्पीडोमीटर असतं ते दाखवण्यासाठी. ठीक आहे, त्याच पद्धतीनं मग ड्राईव्ह मीटर येईल का, तर बिलकुल नाही, ड्राईव्ह मीटर अशी काही संकल्पनाच नसते. ठीक आहे, म्हणजे स्पीडोमीटर कट झालं, ड्राईव्ह मीटर कट झालं. आता राहिलं काय, तर ओडोमीटर. तर हो, तुमचं वाहन किती चाललं आहे अंतर दर्शवण्यासाठी काय वापरतात, तर ओडोमीटरचा वापर होतो. म्हणजे पर्याय क्रमांक बी काय होईल आपलं, तर बरोबर ठरेल विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात. चला क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. चला काय म्हटलं आहे, वाहनांसाठी खालीलपैकी कुठल्या प्रकारचा विमा अनिवार्य आहे, वाहनासाठी कुठल्या प्रकारचा विमा अनिवार्य आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेस वाहन खरेदी करता त्या वाहन खरेदी करताना तुम्हाला इन्शुरन्स करावं लागतं. सगळ्या गाड्यांना इन्शुरन्स महत्वाचा असतो, मॅन्डेटरी असतो. तर इन्शुरन्स तो कोणत्या पद्धतीचा असतो, त्या इन्शुरन्सला काय म्हणतात, तर त्या इन्शुरन्सला म्हणतात सेकंड पार्टी इन्शुरन्स. ठीक आहे, मग आता सेकंड पार्टी इन्शुरन्स दिसतो काय यामध्ये, तर प्रथम पक्ष विमा, तृतीय पक्ष विमा, व्यापक विमा, जीवन विमा. ठीक आहे, म्हणजे आपला सेकंड पार्टी इन्शुरन्स इथे दिसत नाही. मग आपण एक एक बघूया कोणता कोणता विमा कशा पद्धतीने वापरतात. जीवन विमा नॉर्मली आपल्या व्यक्तिगत लाईफसाठी, ठीक आहे, आपण जीवन विमा घेत असतो. ठीक आहे, आपल्या जीवनामध्ये जर काही घडलं तर आपल्याला त्याचे पैसे मिळतील. ठीक आहे, ते करण्यासाठी आपण लाईफ इन्शुरन्स काढत असतो. ठीक आहे, म्हणजे हा व्यक्तीसाठी लाईफ इन्शुरन्स असतो. व्यापक विमा म्हणजे यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होत असतात, त्या अर्थानं हा व्यापक विमा आलेला आहे. ठीक आहे, व्यापक विमा पण येणार नाही. मग त्याच पद्धतीनं तृतीय पक्ष विमा, तर हो, यामध्ये ठराविक काही बेसिक गोष्टी, वाहनांच्या बेसिक गोष्टी कव्हर केलेल्या असतात. त्या बेसिक गोष्टीसाठी हा इन्शुरन्स आलेला असतो, म्हणजे महत्वाच्या गोष्टी यामध्ये कव्हर केलेल्या असतात. सेकंड पार्टी इन्शुरन्स मध्ये कसं असतं, थोडं व्यापक असतो, त्यापेक्षा कमी, त्यापेक्षा कमी असणारा कोणता आहे, तर मग तृतीय पक्ष विमा आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स. आणि हाच आपण वाहनामध्ये विमा अनिवार्य आहे, म्हणजे बेसिक तरी एवढं तरी असलं पाहिजे. या अर्थानं तृतीय पक्ष म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स आपल्याला अनिवार्य म्हणजे अनिवार्य असतंच. सेकंड पार्टी त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कव्हर केलं असतं, म्हणजे आपण ज्यावेळेस वाहन खरेदी करतो त्यावेळेस हा इन्शुरन्स आपल्याला दिला जातो. मात्र त्यानंतर जर तुम्हाला इन्शुरन्स करायचा असेल तर कमीत कमी थर्ड पार्टी इन्शुरन्स सुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे, म्हणजे कमीत कमी तेवढं तरी असलं पाहिजे. ह्या अर्थानं ते थर्ड पार्टी इन्शुरन्स इथं आलेला आहे. आता प्रथम पक्ष विमा म्हणजे हा कोण, ज्यावेळेस स्वतः प्रथम पार्टी फर्स्ट पार्टी इन्शुरन्स, त्याचा अर्थ काय होतो, तर जेव्हा तुम्ही स्वतःसाठी इन्शुरन्स काढत असाल, त्या टर्मला म्हणतात फर्स्ट पार्टी इन्शुरन्स. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी एखादा, माझ्यासाठी मी इन्शुरन्स काढतो, ठीक आहे, व्यक्तीसाठी, तर त्याला काय म्हणू आपण, तर फर्स्ट पार्टी इन्शुरन्स म्हणू. ठीक आहे, म्हणजे कळलं सगळ्यांना. गाडी घेते वेळेस कोणता इन्शुरन्स काढतात, तर सेकंड पार्टी इन्शुरन्स काढतात. मात्र त्यानंतर मग तुम्हाला इन्शुरन्स काढायचा असेल आणि काही ठराविक गोष्टी त्या इन्शुरन्समध्ये कव्हर होतील, इतक्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं असेल, तर बेसिक गोष्टीसाठी मग कोणता इन्शुरन्स असतो, तर थर्ड पार्टी इन्शुरन्स हा असतो. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक बी इथं काही बरोबर येणार. चला आता आपण लातूर शिपासाठी आलेले क्वेश्चन्स बघितले. आता आपण क्वेश्चन बघायचे आहेत नागपूर शहर चालकासाठी आलेले क्वेश्चन्स बघायचे आहेत विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आपण एकेका जिल्ह्याचे आपण क्वेश्चन बघत चाललो इथं. तर बघा काय आहे नागपूर शहर चालक. चला क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही एकदा. बघा काय म्हटलं आहे, शिकाऊ लायसन्स मागेच झालं. शिकाऊ लायसन्सला कोणती पाटी प्रदर्शित करणे, पुन्हा क्वेश्चन आलेला आहे. सगळ्यांना माहिती आहे कोणती आहे, तर लर्नर म्हणजेच एल ही पाटी प्रदर्शित करावी लागते. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊया. सोपा क्वेश्चन होता आणि मागेच आपण घेतलं त्याबद्दल. आजचा शेवटचा क्वेश्चन आहे. आजचा शेवटचा क्वेश्चन आपण इथं बघून घेऊयात. काय म्हणतं आहे, दिवे लावताना, ठीक आहे, दिवे म्हणजे तुमचे हेडलाइट्स, रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना तुम्ही कशाचा वापर कराल हे आपल्याला विचारलं आहे. तर तुम्ही कोणत्या लाईटचा वापर कराल इथं विचारलेलं आहे. तर कोणती लाईट वापराल विद्यार्थ्यांनो, नजीकचा प्रकाश झोत वापराल का, नजीकचा प्रकाश झोत यालाच म्हणतात डिपर लाईट, आणि प्रखर प्रकाश झोत म्हणजे त्याला काय म्हणतात मग, तर अप्पर लाईट. ठीक आहे, अप्पर डिपर या अर्थाने ते आलेलं आहे. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईट चालू करताना रात्रीच्या वेळेस असो तर
मॅक्झिमम वेळेस शहरातून जर तुम्ही प्रवास करत असाल तर कोणत्या लाईटचा वापर कराल, तर डिप्पर म्हणजे डिप्पर लाईटचाच तुम्ही वापर कराल. ठीक आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय बरोबर येईल, तर सी नजीकचा प्रकाशझोताचा वापर कराल हा आपलं बरोबर आहे. प्रखर प्रकाशझोत वापराल का, म्हणजे तुम्ही अप्पर लाईट वापराल का, तर बिलकुल नाही. हे केव्हा वापराल, जेव्हा रस्ता पूर्णपणे खाली असेल, ठीक आहे, किंवा जर तुम्हाला डोळ्याला दिसत नसेल, पाऊस वगैरे येत असेल, तशा वेळेस तुम्ही काय वापरू शकता, प्रखर प्रकाशझोत वापरू शकता, अप्पर लाईट वापरू शकता. पण शक्यतो याचा वापर टाळा, यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्याच पद्धतीनं फक्त पार्किंग दिवे वापराल का, हे तर चुकीचंच ठरते. ठीक आहे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर निघेल. ठीक आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये आपले जे काही 20 प्रश्न होते इथे बघून घेतले विद्यार्थी मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील आणि नागपूर शहर चालकासाठी जे काही क्वेश्चन्स होते आपण बघून घेतले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन्स बघून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत आनंदित राहा, रेग्युलर आपली प्रॅक्टिस करत राहा, फिजिकलची प्रॅक्टिस करा आणि पेपरची प्रॅक्टिस करत राहा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.